मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का? रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आक्रमक. मिरज रेल्वे जंक्शन विभाग महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं केंद्र आहे. मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात रेल्वेने नेहमी आखडता हात घेतला आहे आणि त्याचा तातडीनं विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी पुण्यात आयोजित खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली. रेल्वेचे विविध प्रश्न समजून घेणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉक्टर शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, निलेश लंके, डॉक्टर अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडीत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आणि विशेषतः मिरज जंक्शनबाबत त्यांनी टू द पॉईंट चर्चा केली. आणि विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्रमांक 1 वगळता 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुऱ्या आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. सरकता जिना नाही, प्रवाशांना ओझ्यासह बॅग घेऊन जाणं अडचणीचं होतं आहे. फक्त 1, 3, 4 क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत, अन्यत्र त्या बसवायला हव्यात. पॅसेंजर गाड्या फलाट क्रमांक 4, 5, 4 आणि 2 या ठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून तसाच आहे. पिण्याचं स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लाससाठी वेटिंग रूमचा अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा असतो. पिट लाईनचे काम अद्याप पूर्ण नाही. जंक्शनमधील मॉलचे काय झाले कळत नाही. विशेष गाड्या सोडण्याबाबत नेहमी उदासीनता दाखवली जाते. चाइल्ड हेल्पलाईन जागा अपुरी आहे. या परिस्थितीत बदल होणार आहे की नाही? मिरज मॉडेलचे स्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.